शरद फोन घे ना. तू घे. अरे दिसते ना मी काम करते ते. जा ना प्लीज प्लीज जा ना शरद प्लीज जा. हॅलो. का रे एवढा वेळ का फोन घ्यायला? कळत नाही फोनवर मी येते. तू जिवंत आहेस? मला वाटलं तू. नाही, बरं वाटलं. तुझा आवाज ऐकून खरंच कान तृप्त झाले. कशी काय आठवण केलीस आज? का रे तुझ्या बायकोनी तुझी दारू बंद केलेली दिसते. भेटतो का? भेटतो का? चल आज मी पाचतो माझ्या पैशानी. भेटतो का? तुझ्याकडे पैसे उरलेत अजून? मला वाटलं संपले असतील. काय आज दुपारीच लावून फोन करतोस की काय? ए तुझ्या शिव्या नाही द्यायच्या, सभ्यपणानं बोलायचं. हे बघ, मी जे सांगतोय ना ते शांतपणे थंड डोक्याने अगदी विचार न करता ऐकायचं आणि अंमलात आणायचं. सर्वात आधी हे शहर सोडून चालायला लागायचं. काय एखादा गुंड तुला ठार मारेल, नाही तर पोलीस तुला सडवतील. मी तुमच्यासारख्या गुन्हेगारांच्या मानसशास्त्राचा डॉक्टर आहे ना, म्हणून सांगतोय. अरे तू डॉक्टर कसला? कंपाऊंडरच्या लायकीचा आहेस तू. आणि बघ, लोकांना टोप्या घालण्यात माझा जन्म गेलाय. बायको आहे का घरात? यापुढे तिला विचारून घर सोडीत जा, कळलं ना? आणि हो, पांढरी साडी आणली आहे ना? व्हाईट व्हाईट. ए कुत्र्या, अरे दुसऱ्याने फेकलेल्या तुकड्यावर जगणारा तू मला मारण्याची भाषा काय करतोय? शरद कोणाचा फोन आहे? सदानंदचा फोन आहे. एक रॉंग नंबर आला. जरा मस्करी करतो मी त्याची. मला वाटतं जरा घेऊनच फोन करतो. शरद तू मला खरंच सांगतोयस? खरंच सांगतोय. काहीतरी गोष्ट बनवून सांगतोयस तू मलाही? हे बघ, सदानंद नसते ना, त्याला घरी बोलव. मी बघते त्याचं काय करायचं ते. सदानंद नाहीये, दुसराच कोणीतरी आहे. मी खरंच गंमत करतोय. रॉंग नंबर आहे. तू अजिबात काळजी करू नकोस प्लीज. प्लीज. हॅलो. आहेस का बाबा, का गेलास? का रे, बायकोला थापा मारित होतास ना? पण या शेवटच्या थापा बरं का? हां, तुझं आणि त्या काकाचं मी वरती बुकिंग करून ठेवलंय. अरे मी तुझं बुकिंग करून ठेवलंय जेलमध्ये खडी फोडण्यासाठी 14 वर्ष. ए तुला मी मारणार नाही, मी तुला नरकात सडवणार. मी आदनमधनं येत जाईन तुला भेटायला नरकात. हां, तू 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 नरकात जाणार आहेस. जवळच एखादं झाड बघून ठेव लोंबकळायला. अरे मी भूत झालो तर तुझ्याच मानगुटीवर बसणार मी. असं काय करत? फोन ठेवला. सुधा, मी जरा जाऊन येतो बाहेर. जयाकडे, देसाईकडे नाही. तुला खोटं वाटते का? फोन करून खात्री करून घे. अक्का, अक्का. शरद अंकल. सुधा आंटी, मला वाटलं घरी कोणीच नाहीये. मी आहे, चालेल ना? काकालाच बोलवू? पण आहे कुठे ती? झोपली. का? बरं नाही की काय पुन्हा? काही नाही, अगदी व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे. अरे म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपण असतं, दुसरं काही नाही. जेवायचं, टीव्हीवर काहीतरी बघायचं, एखादी डुलकी काढायची, झालं, संपलं, सुखी जीव. आणि शरद अंकल कुठे? तो काल पहाटेपासून झोपलाय. ए मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवतोय, घेणार? घेऊया की, पण मी बनवणार आहे.
अगं पण श्श्त. हॉटेलमध्ये तू तेच करतोस, घरी पण तेच करणार आहेस. कंटाळा नाही का रे येत तुला? हा, चल जा, बस बस, मी करते. बस, मी आणते करू, बस. थँक्यू. पण आज तू लवकर कसं काय आलास? अगं लवकर आलोय कारण का फ्रेश होऊन पुन्हा जायचंय. का रे बाबा? नाईट ड्युटी सुरू झाली ना. अरे देवा. आणि आज हॉटेलमध्ये एक मोठं फंक्शन आहे. कसलं रे? पाकिस्तानवरनं एक फेमस गझल सिंगर आलाय, त्याचं फंक्शन आहे. फिल्म स्टार्स, प्रेस मधली लोक, बिझनेस मधली लोक सगळी येणार आहेत. म्हणून आमच्या किचन मध्ये लोड आहे. कॉन्टिनेंटल, मॉकटेल. म्हणून गरम गरम चहा करून आणलाय तुझ्यासाठी. लवकर घे, लवकर फ्रेश हो आणि निघ. घे ना. काही पडलंय का बघू. सॉरी, तुला कॉफी हवी होती ना रे? मी 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 करून आणते. विसरून गेले रे. मी आणते, परत आणते. एक मिनिट, मला चहा चालेल. तू 1 मिनिट बस इथे, शांतपणे बस बस. सुधा आंटी, आर यू टेन्स्ड अबाउट समथिंग? तुला कसली काळजी लागून राहिली आहे का? नाही म्हणजे तू जर का सांगितलंस मला तर तुझी काळजी हलकी होईल. मी काही परका नाही आहे. सॉरी, शुड नॉट बी इंटरफिअरिंग, पण मला असं वाटलं म्हणून. खरंच काही कळत नाही मला. पण असं एकटं एकटं उदास वाटत. अक्का, अक्षता, शरद, कुणाकुणाची म्हणून काळजी कर. मी आहे ना तुझ्याबरोबर सगळ्यांची काळजी करायला. तुझा खूप आधार वाटतो मला. मलाच काय, या घराला तुझा खूप आधार वाटतो. मला पण हे घर, ह्या घरातली माणसं खूप आवडतात, खूप आपली वाटतात. पण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. म्हणूनच मी कधी कधी आपलं समजून काही बोललो की मग मला असं वाटतं की मी हे बोलायला नको होतं. उगाच बोलल्यासारखं वाटतं. परवा मी शरद अंकल बरोबर त्याच्या पिण्याबद्दल बोललो. मग मला असं वाटलं की I shouldn't have. शरदशी ह्या विषयावर बोललास? मी त्याला माझ्या डॅडची अवस्था सांगितली. पिणाऱ्या माणसामुळे त्याच्या घरावर काय परिणाम होतो वगैरे. मग असं वाटलं बोलायला नको. ठीक आहे, तुला रिअलाइज झालं ना. आणि अरे, तुला शरद बद्दल काहीतरी वाटतं. आपुलकी, माया, म्हणूनच तू बोललास ना. नको इतका वाईट वाटून घेऊस. रॉनी, प्रॉब्लेम फक्त एकच आहे. झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा नाही रे करता येत. आणि शरदचं तसंच काहीसं झालंय.
काका गुड आफ्टरनून. हा? काय टीव्ही चाललोय झोपलेस? बघत नाहीये, ऐकतेय मी. ऐकतेस? हा? तेच. काय करू मग? जेवायची वाट बघते तुमच्या सगळ्यांची. सुद्धा जेवायला यायची होती, तिचा पत्ता नाही. अक्षराचं माहितीच आहे तुला. शरदरावांना 10 वेळा उठवायला गेले, पण हो नाही का चू नाही. मग शेवटी बसले टीव्ही समोर एकटीच भूतासारखी. का हं? भूत एकटी बसतात तुला कोणी सांगितलं? एका भूतानं सांगितलं. बरं जेवायचं आहे ना तुला? हो, मग खूप चल, भूक लागली. चल मग. मी एक काम करतो, काय? हातपाय धुतो, फ्रेश होतो, मग आपण एकत्र जेवूया. रॉनी, हं? ह्या घरातल्या चांगल्या सवयी आणि रीती किती पटकन आत्मसात केल्यास ना तू. ना या घरातली माणसं सगळंच विसरत चाललेत. आता शरदरावांचं बघ ना, एवढा शिकला सवरलेला सोन्यासारखा माणूस, पण व्यसनाच्या अधीन गेला रे बाबा. काका मी एक काम करतो, काय? मी जाऊन शरद अंकलला उठवतो, मग आपण तिघे एकत्र बसून जेवूया. ओके? बर, आलोच. ऐक. तू कुठून येतेस आता? अगं मी गेले अक्का जेवलीस ना? नाही, थांबलीये तुमच्यासाठी. का? अक्का मी तुला सांगून गेले होते जेवून घे, मला आज उशीर होणार आहे म्हणून. भूतासारखी एकटीच जेवू? एकटी कशाला? शरद कुठे? जाताना मी त्याला उठवून गेले होते. मी पण उठवून गेले होते त्यांना, ते परत झोपले. काय विचारू नकोस. 10 वेळा उठवलं असेल, हो नाही का चू नाही. काय चाललंय मला काही कळतच नाहीये. काय करावं याचं काही कळत नाही मला. अक्षता डॉक्टरांना फोन कर, त्यांना म्हणून येऊन जा एकदा. डॉक्टर कशाला हवाय? हे व्यसन लागलंय ना, ते आधी सोडवायचं बघा. त्याच्यामुळेच चाललंय सगळं. अगं अक्का म्हणूनच डॉक्टरांना बोलवायचं. होईल सगळ्यांनी. हे बघ तू काळजी करू नकोस, मी बघते शरदकडे. काळजी करू नको म्हण. काय काय बघायला लावणार आहेस रे देवा, काही कळत नाहीये मला. हॅलो. क्रिमिनल लॉयर काका पवार आहेत का? बोला बोला, तुमच्या कृपेनं अजून जिवंत आहे मी. बोला. मला ओळखलं का? अरे ओळखू नये तुला बाबा मी. ओळखू शकत नसलात तर तसं कबूल करा. उगाच कशाला शब्दांचे खेळ करताय? अहो कुठल्याही वकिलाचा शब्दांचे खेळ करण्याचा छंदच असतो आणि धंदाही असतो. बरं ते जाऊ द्या, कामाचं बोला. तुमच्या इतका रिकामा वेळ नाहीये माझ्याकडे. जीव वाचला तुमचा, म्हणून थोडे दिवस जास्त जगायची संधीच मिळाली आहे. बोनसच म्हणा ना. हो, आणि जीव वाचला तरीही तुम्हाला 50,000 रुपये मिळाले नाही. आता तुला मारून 5 लाख रुपये नाही कमवले ना तर नावच सांगणार नाही. नको नको सांगू नकोस नाव, मला माहिती आहे. अजिबात सांगू नको. 5 लाख म्हणजे 5वर 5 पूज्य. काय समजलास? असं बघा सदानंदराव, स्वप्न बघण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. आता तुमचं स्वातंत्र्य मी कशाला हिरावून घेऊ, नाही का? काका, हां, तुझा तो आबा नावाचा पाळीव लांडगा आहे ना, त्याला सांग. माझ्या लांडग्याला मी काय सांगू? तुझ्या जीवाला धोका आहे. मी मुंबईत परत आलोय, कळलं का काका? म्हणजे माझ्या जीवाला धोका आहे असं मी माझ्या पाळीव लांडग्याला सांगू? बरं बरं बरं. नाही, फोन वाजला ना तेव्हाच कळलं तू मुंबईत परत आलायस ते. फक्त काय आहे की तुझ्या जीवाला धोका आहे हे मी तुला सांगायचं का तू मला सांगायचं, तेवढं फक्त एकदा आपल्याला ठरवायला लागेल. तू बोलतोस फार रे. काय करणार रे, पेशाने वकील पडलो ना मी. बोलावंच लागतं बाबा, बोलल्याशिवाय पोटं भरत नाहीत. हां बरं झालं का, आता ठेवू का फोन? का? कंटाळलास? कंटाळलो नाही रे, घाबरलो मी तुझा फोन आल्यामुळे.
चल आता घाबरत घाबरत फोन बंद करतो मी. आता हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. अरे पण तो गदाडा आहे कुठे? त्याला बोलव ना. जे काय व्हायचं असेल ते त्याच्या समक्ष होऊन जाऊन दे ना. तो झोपलाय आणि तो यायच्यात काही गोष्टी मला तुझ्याशी बोलायच्या. हे बघ, बोलण्यासारखं काही नाही आहे. जया, म्हणजे आपण बोलण्यासारखं काही नाही. प्रश्न तो एवढाच की आपल्याला जे वाटतंय ते त्याच्या गळी कसं उतरवायचं. म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? अरे अरे जया, म्हणजे कसं काय अचानक? नाही, मीच त्यांना बोलवली तुझा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. तुला हे नसते उपद्व्याप कोणी करायला सांगितलं होतं? कुणीही नाही, मीच केलं. शरद, तू रागवू नकोस आणि आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घे प्लीज. शरद, तू तुझा हट्ट सोडायला तयार नाहीस, मग मी तरी काय करू? बरोबर आहे, तू एकटी काय करणार? म्हणून मग पब्लिकच्या समोर शरद जोशीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार, नाही का? म्हणणं चल उठ. उठ उठ. अरे आपण पब्लिक झालो, पब्लिक त्रयस्थ. या सभ्य माणसाच्या घरात घुसून त्याला 4 गोष्टी सांगू शकत नाही आपण. चल उठ तू. जया, म्हणणं आय एम सॉरी. मी तुमच्यावर नाही रागावलो, मी सुधावर रागवलो होतो. शरद, तू माझ्यावर संताप, रागव, काय वाटेल ते कर, पण ते सगळं नंतर. त्याआधी तुला माझं आणि ह्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल. बोल बोल ना. हे बघ शरे, आपण काय सोहळेपणाचं आव्हानात नाही, म्हणजे आणूच शकत नाही. अरे पण दारू कोण पित नाही, पण दारूच्या आहारी जाणं चुकीचं आहे. शरे यार, आपल्याला एवढी मोठी जिंदगी एकत्र काढायची आहे. तिकडे तू नसलास म्हणजे कसं होईल? तुला कळलं ना? कळलं ना आपल्याला काय म्हणायचं ते? अच्छा, म्हणजे तू सरळ सरळ थप्पड मारण्याऐवजी हात असा इकडून नेलास आणि गालगुच्चा घेतलास, नाही का? अरे शरद, तू आमचं काय ऐकूनच घेत नाही. अरे तुला काय कोणी आम्ही फासावर देत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की तू त्या अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये दाखल हो. दॅट्स ऑल. अल्कोहोलिक अनॉनिमस सेंटर मध्ये काम कसं करतात, दुःखाचा निचरा तिथे कसा होतो, ते व्यसन कसं सोडवतात, माणूस कसा बरा होतो तिथे, हे तू मला सांग. मला शरद, तू तुझा हट्ट सोडणारच नसशील ना, तर आमचं बोलणंच खुंटलं. पण तरी सुद्धा मी तुला शेवटचं सांगते, बास. अरे माझी काहीतरी बाजू आहे, ती कुणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. माझी एक शेवटची कळकळीची विनंती आहे, शेवटची. आणि या उपर जर कुणाला त्रास झाला, ही धमकी देत नाहीये, मला जे करायचंय ते मी करून दाखवेन. मग रडू नका.